आज आपण बघणार आहोत मसूर डाळीची आमटी कशी करायची ते. चला तर मग करूया. अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी खोबरखीस, अर्धी वाटी डाळ पावडर, आलं लसूण पेस्ट, खडा मसाला बारीक करून घेतलेला, काळा मसाला 2 चमचे, चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर. डाळ स्वच्छ धुवून घेऊन शिजवायला ठेवणे. डाळ शिजेपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. एका कढईत तेल गरम करायला ठेवणे. त्यात आलं लसूण पेस्ट टाकणे. छान असं लालसर रंग येईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर डाळव्याची पूड परतून घ्या आणि खोबरकीस टाकून मंद आचेवर लालसर होईपर्यंत परतून घ्या. एकसारखं परतत राहायचं जेणेकरून करपणार नाही. नंतर खडा मसाल्याची पूड, काळा मसाला टाकून परतून घ्या. तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्या. नंतर त्यात शिजवलेली डाळ घाला. त्यानंतर थोडंसं पाणी घाला. तुमच्या आकारानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकतात. थोडंसं चवीपुरतं मीठ टाका व थोडीशी कोथिंबीर टाकून छान अशी उकळी काढून घेणे. झाली मग आपली मसूर डाळीची आमटी तयार. कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.